राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे व सुनेत्रा पवार 396व्या शिवजयंती निमित्त शिवनेरी गडावर दाखल झाले। मुंबई महापालिका शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी रस्त्यांवरील धूळ नियंत्रणासाठी 125 पाण्याचे टँकर भाडे तत्वावर घेणार आहे। टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करणारे नपुंसक असल्याची जहरी टीका मनोज जरांगे यांनी केली। ई-केवायसी नंतर एका झटक्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या 86 लाखांनी घटली आहे। नवी मुंबईत पाठ न केल्यामुळे शिक्षिकेनं विद्यार्थिनीला तब्बल 40 फटके मारल्याप्रकरणी शिक्षिकेविरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिकमध्ये छत्रपती सेना महिला आघाडीतर्फे हिरकणी स्पर्धेत महिलांनी 9 वारी साडीत 21 फूट उंच रॉक क्लाइम्बिंग करून शौर्य सादर केले। गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफने जिल्हाभरातील नक्षलवाद्यांचे प्रतीक असलेले 44 माओवादी स्मारके उद्ध्वस्त केली आहेत। एनसीईआरटीने 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकातील 1759चा मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्याचा आरोप मुधोजी राजे भोसले यांनी केलाय। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सुरू असलेल्या 12वी परीक्षेत 6 सामूहिक कॉपी प्रकरणे वाढली असून 31 जणांना निलंबित करण्यात आले। बुधवार पेठ परिसरातील फरासखाना पोलीस ठाणे हद्दीत वेश्या व्यवसायावर कारवाई करण्यात आली। 22 महिला ताब्यात आहेत तर 11 महिला बांगलादेशी असल्याचे तपासात निष्पन्न झाले। प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।